मनसे प्रमुख राज ठाकरे हे आज रायगड अलिबागच्या दौऱ्यावरती होते। अलिबाग दौऱ्यावरती असताना त्यांनी जमीन हक्क परिषद जी आहे ती घेतलेली होती। या हक्क परिषदेमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अलिबागमधील जमिनींचा मुद्दा जो आहे तो प्रामुख्याने समोर ठेवलेला आहे। कोकणामधल्या जमीन ज्या आहेत त्या परप्रांतीयांकडून घेतल्या जातात, त्यामुळे जो स्थानिक जो व्यक्ती आहे, कोकणी व्यक्ती आहे, तो संपूर्ण बेरोजगार होतो आणि त्याला कोणताही व्यवसाय करता येत नाही। आपल्या जमिनी ज्या आहेत त्या अबाधित राखाव्या असं देखील आवाहन जे आहे त्यांनी पत्रकार परिषदेद्वारे केलेलं होतं। आपल्यासोबत काही अलिबागकर आहेत जे इथचे स्थानिक रहिवासी आहेत अलिबागचे, त्यांच्याशी आपण या सगळ्या मुद्द्यांच्या संदर्भात संवाद साधणार आहोत। खरं तर आपलं नाव काय नक्की आणि तुम्ही कुठे राहता अलिबागमध्ये, आणि आज राज ठाकरे यांचा जो मुद्दा होता तो तुम्हाला पटलेला आहे का? माझं नाव जीवन पाटील, मी कुसुंबळेचा आहे, कुसुंबळे ग्रामपंचायत सदस्य आहे आणि इथला स्थानिक शेतकरी आहे। आज मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी जो मुद्दा उचललेला आहे तो अत्यंत एक चांगला मुद्दा उचललेला आहे, पण तो मुद्दा उचलायला मला वाटतं उशीर झालेला आहे। याच्या अगोदरच त्यांनी तो मुद्दा उचलायला पाहिजे होता। आज कित्येक लोकांच्या खाऱ्या जमिनी, कारण कोकणामध्ये म्हटलं की खाऱ्या जमिनी आहेत आणि त्या खाऱ्या जमिनी आज नापीक झालेल्या आहेत आणि त्या सुपीक होण्याकरता सुद्धा तो मुद्दा उचलणं अगोदरच गरजेचं होतं। परंतु ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे। आज त्यांनी घेतलेली भूमिका चांगली आहे, कारण आज या कोकणामध्ये आज पाहिलं तर देशपातळीवरून आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटकसुद्धा हा कोकणचा किनारा पाहण्यासाठी येत आहेत आणि त्या दृष्टीने या ठिकाणी अनेक असा पर्यटन व्यवसाय वाढीस लागण्यासाठी योजना आहेत आणि त्या महाराष्ट्र सरकारतर्फे राबवल्यासुद्धा जात आहेत। आज आमच्या स्थानिकांच्या ज्या जमिनी आहेत त्या राजसाहेबांनी जसं सांगितलं की तुम्ही जमिनी विकू नका, परंतु आज त्या जमिनी आम्हाला सांभाळणं जिकरीचं झालेलं आहे। कारण का आज आमच्या इथे बेरोजगारांची जी फळी आहे ती खूप मोठी आहे आणि त्यांना रोजगार मिळण्यासाठी त्या ठिकाणी एक टपरी उभी राहणं किंवा दुकान टाकणं किंवा आणखीन कोणता व्यवसाय करणं याच्यासाठी अर्थसहाय्यसुद्धा होणं गरजेचं आहे आणि त्याकरता आज आमचा हा खारेपाटातील शेतकरी सक्षम असणं गरजेचं आहे। म्हणून आज महाराष्ट्र शासनाने असेल किंवा केंद्र सरकारने असेल या कोकणातील शेतकऱ्याला एक मोठं प्रोत्साहन देणं गरजेचं आहे आणि त्या प्रोत्साहनामुळेच कोकणातील शेतकरी असेल किंवा सामान्य नागरिक असेल किंवा तरुण असेल तो स्वतः स्वयंस्फूर्तीने या रोजगाराकडे वळला पाहिजे आणि येथील पर्यटन वृद्धी वाढीस लागण्यासाठी आज त्याला मदत मिळाली पाहिजे। धन्यवाद राजसाहेब। आपण खरं तर आपण दुसऱ्या अलिबागकरांशी बोलूया। तुमचं नाव काय नक्की? राजा केणी। तुम्ही अलिबागमध्येच राहतात आणि राहता का? आणि नक्की राज ठाकरे यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे पत्रकारांशी संवाद साधताना की इथच्या जमिनी ज्या आहेत त्या परप्रांतीयांच्या घशात घातल्या जातात आणि मराठी व्यक्तीने, इथच्या स्थानिक व्यक्तीने आपल्या जमिनी अबाधित राखाव्यात असं त्यांनी एक आव्हान केलेलं आहे। खरं तर इथची जमिनीची किंमत वाढल्यानंतर ह्या सगळ्या काही प्रोसेस सुरू झाल्या। राजसाहेबांनी जो आज जमिनीच्या बाबतीत जो प्रश्न उपस्थित केला आहे तो योग्य प्रश्न उपस्थित केलेला आहे, परंतु जे आज या अलिबाग आणि मुरुड समुद्राच्या बाजूला असणारी दोन्ही शहरं आणि या अलिबाग मुरुडमध्ये ह्या देशातून पूर्ण सर्व पर्यटक येतात आणि इथे रोजगारीचा प्रश्न जास्त असल्या कारणाने इथे अलिबाग आणि मुरुड ह्या तालुक्यामध्ये रोजगार मिळावा यासाठी, म्हणजे ते हॉटेल्स असू द्या किंवा चायनीजचे हे असू द्या किंवा आणखी कुठलेही रोजगार हे स्थानिकांना मिळायला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट राहिली की जे जमिनीचे जे दलाल आहेत ते दलालच कुठून येतात, काय येतात हे राजसाहेबाई शोधायला पाहिजे। कारण जे बाहेरचे जे आज राजसाहेबाई जो मुरुड आणि अलिबागच्या जमिनी संदर्भात जी परिषद घेतलेली आहे ती परिषद घ्यायला आजच का त्यांना लागली, कारण याच्या पुढे जे अलिबाग आणि मुरुडमध्ये जी मोठी डेव्हलपमेंट येतोय आणि ती डेव्हलपमेंट रायगड म्हणजे मुंबई ही अलिबागपासून मुरुड अलिबाग हा मुंबईपासून जवळ असल्या कारणाने इथे मुंबई आणि देशातली डेव्हलपमेंट होणार आहे हे समजल्यानंतरच आज अलिबाग आणि मुरुडची जमिनीची परिषद घेण्यासाठी आज राजसाहेब आलेत। जो राजसाहेब प्रश्न उपस्थित केला आहे तो प्रश्न योग्य आहे, परंतु इथल्या या भूमिपुत्रांना रोजगार मिळण्यासाठी त्याही कुठेतरी प्रयत्न करायला पाहिजे। आणि आज गेले कित्येक जवळजवळ 1200 ते 1400 एकर ही मानकोल्याची खाडी खारेपाटात म्हणजे खारं पाणी गेलेलं आहे। मेडखार खाडीचा जो प्रश्न आहे जवळजवळ 1200-1400 एकर तिथे सुद्धा खारं पाणी जाऊन जमीन नापीक झालेली आहे। हे सुद्धा कुठेतरी राजसाहेबाई सरकार दरबारी प्रश्न उपस्थित करून ही सुद्धा जमीन पिकता
वैयक्तिक व्हायला पाहिजे किंवा तिथे सुद्धा डेव्हलपमेंट यायला पाहिजे, ह्यासाठी राजसाहेब प्रयत्न करायला पाहिजे. खरं तर तुमचं नाव काय आणि अनेक लोकांशी आम्ही मुद्देसूद या सगळ्या संदर्भात चर्चा करतोय. याच्यामध्ये कुठेतरी राजकारणी इन्व्हॉल्वमेंट आहेत असं म्हणतात. खरं तर जमीन घेणं आणि देणं हे दोन व्यक्ती करतात, पण आता ह्या दोन व्यक्तींमध्ये जो मधला व्यक्ती आहे दलाल, तोच कुठेतरी राजकारणी असं देखील कुणकुण जी आहे ती कमी शब्दामध्ये अनेक सामान्य नागरिक बोलताना पाहिलं जातं. असं जरी असलं, राजकारणी जरी असले तरी पण मेन मुद्दा होतोय तो रोजगाराचाच. जर इथल्या स्थानिक शेतकऱ्यांना, स्थानिक तरुणांना जर रोजगार उपलब्ध करून दिला तर हा जमिनी परप्रांतीयांना विकण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. तर मेन मुद्दा आहे रोजगाराचा. जर रोजगार उत्पन्न करून दिला तर स्थानिक लोक आपली जमीन, जी पोटापाण्याची जमीन आहे ती विकू शकत नाही. रोजगार उपलब्ध नसल्यामुळे काही लोकांना नाईलाजास्तव परप्रांतीयांना जमिनी देतात. मग ह्याच्यामध्ये राजकारणी जे स्थानिक पुढारी आहेत, गाव पातळीवरचे पुढारी, तेच ह्याच्यामध्ये कारणीभूत ठरतात का? तेच दलालाची भूमिका आपल्या गावाच्या संदर्भात बजावतात? असा सर्व ठिकाणी, काही ठिकाणी आहेत, चालतोय असा, परंतु त्यांचा पण नाविलाज आहे. शेवटी त्यांना पण कुठंतरी रोजगारासाठी थोडा हातपाय मारायला लागतो, त्याच्यामुळे त्यांच्याकडून पण अशा गोष्टी होतात. खरं तर हा मुद्दा सगळ्यात व्हॅलिड पॉईंट आहे की स्थानिक पुढारी जे गाव पातळीवर ग्रामपंचायत सदस्य असतात, सरपंच असतात, जिल्हा परिषदेवरती सदस्य असतात, ते मोठ्या इन्व्हेस्टरला असं पकडून या संपूर्ण कोकणातली जमीन जे लुटण्याचं काम प्रकार आहे, हा मुद्दा तुम्हाला योग्य वाटतो? एकदम योग्य वाटतं हा मुद्दा. आज आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी ह्या गेल्या अनेक वर्षापासून आमच्या तरुण बेरोजगारांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आमच्या जमिनी आम्हाला कवडीमोल किमतीत शासनाने लादलेल्या MIDC प्रकल्प असेल किंवा अन्य प्रकल्प असेल आणि किंवा भूसंपादन रस्त्यासाठी असेल किंवा इतर प्रकल्पांसाठी असेल, या क्षेत्राकरिता आम्हाला आमच्या जमिनी कवडीमोल किमतीत विकण्याची पाळी ही या राज्यकर्त्यांनी आमच्यावर आणलेली आहे. आमची राज्यकर्त्यांना विनंती आहे, आम्ही आमच्या जमिनी देऊ, पण त्याचा योग्य भाव, योग्य FSI आणि त्याचा जो आराखडा असेल, आम्हाला या भूमिपुत्रांना आम्हाला याच ठिकाणी आमच्या जमिनी जास्तीत जास्त मोबदल्यात डेव्हलप कशा करता येतील आणि आमचा स्थानिक भूमिपुत्र हा इथंच याच जमिनीवरती राहून त्याचा विकास कसा करता येईल या दृष्टिकोनातून राज्यकर्त्यांनी विचार करावा. तो राज्यकर्ते विचार न करता आमच्या जमिनी ह्या उद्योगपतींना कवडीमोल किमतीत MIDC आणि अनेक उद्योगांच्या नावाखाली विकण्याचा घाट घालतात. ह्याबद्दल आम्हाला नक्कीच शासनाकडे तक्रार आहे की त्यांनी याची दखल घ्यावी. तुमचे लोकप्रतिनिधी देखील अयशस्वी आहे का इथचे अलिबागचे ह्या सगळ्या संदर्भात? या आधीच्या लोकप्रतिनिधींनी जो आम्हाला आतापर्यंत अविकसित ठेवलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला त्याचा नक्कीच फटका बसलेला आहे. पण आत्ता जे लोकप्रतिनिधी आहेत यांनी तरी निदान आमच्या ह्या गरजेकडे, या आमच्या मागणीकडे लक्ष द्यावा. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये येथील तरुण हा या सर्व आजी माजी किंवा येणाऱ्या सगळ्याच लोकप्रतिनिधींकडं बंड करेल आणि त्यांना घरातून मानगुटी धरून चालता करेल, ही वेळ नक्कीच येईल. खरं तर केणीजी, एक शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला. या जमिनीच्या वाढत्या किमती ज्या आहेत, समुद्रकिनारी असतील, या संपूर्ण पर्यटन क्षेत्रामध्ये याला जबाबदार ठरतात आहेत का? आणि ह्याचं जे कमर्शियलायझेशन आहे ते मोठ्या प्रमाणात होत आहे? कसं आहे, आता ह्या अलिबाग आणि मुरुड हा तालुका आहे, हा पर्यटनाच्या दृष्टीने मोठा तालुका असल्यामुळे देशातून पर्यटक येतात आणि ते समुद्राच्या शेजारी या खारीपट्टीला लागून असणाऱ्या जमिनी आहेत. इथे जवळजवळ म्हणजे आमच्या जर खारेपाटात खाली बघितलात तर 50 लाख रुपये एकरीनीच भाव चालतो, परंतु ह्या अलिबाग आणि मुरुडच्या ह्या खारीपट्टीला जर बघितलात तर 25-25 लाख रुपये गुंठ्यानी भावाने गुंठा चालतो. परंतु कसं आहे, इथे एजंट हे मुंबईवरून एजंट आलेले असतात आणि ते स्वतः खरेदी करतात आणि नंतर उद्योजकांना त्या जमिनी विकल्या जातात. आणि हे कुठेतरी थांबायला पाहिजे, कारण जर डेव्हलपमेंट व्हायची असेल, पर्यटन क्षेत्र जर वाढवायचं असेल तर मुळात शेतकऱ्याबरोबर डायरेक्टली व्यवहार व्हायला पाहिजे. मधली जी एजंटची जी काही संख्या आहे ती कुठेतरी कमी व्हायला पाहिजे. डायरेक्ट शेतकरी टू मालक असे व्यवहार व्हायला पाहिजे. असे व्यवहार झाले तरच इथला शेतकरी आणि शेतकऱ्याला जो 2 पैसे जास्त भेटतील, कारण इथं मुळात शेतकऱ्याच्या जागेला भाव कमी भेटतो आणि एजंट लोकांना भाव जास्त भेटतो. त्यामुळे हे कुठेतरी थांबायला पाहिजे आणि त्यामुळे ह्या शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. होते सगळे अलिबागकर जे इथचे स्थानिक अलिबागचे रहिवासी आहेत, त्यांनी आपापली भूमिका जी आहे ती व्यवस्थित मांडलेली आहे की खरं तर शेतकऱ्यांसोबत थेट व्यवहार झाला पाहिजे. मध्ये दलाल जे मंडळी असतात
ते कुठेतरी या सगळ्या जमिनीचा नफा जो आहे तो एकाच पद्धतीने घेऊन जातात। त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात काहीशी रक्कम उरत नाही, त्यामुळे शेतकरी त्या रकमेवरती आपला उपजीविका चालवतो आणि नंतर बेरोजगारीच्या मार्गाला लागतो। आणि त्याचसोबतच राज्यकर्त्यांनी देखील, इथचे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, स्थानिक पुढारी असतील, त्यांनी देखील या परिस्थितीची जाणीव करून घेण्यात यावी आणि ह्या स्थानिक ज्या समस्या आहेत अर्थात बेरोजगारीच्या मुद्द्यावरतून ह्या सगळ्या जमिनी विकण्याचा जो मोठ्या प्रमाणात व्यवहार होतोय याला कुठेतरी आळा घातला पाहिजे आणि स्थानिक लोकांना बळकटी देण्याकरता प्रशासनाकडून कुठेतरी अनेक योजना उपाययोजना या झाल्या पाहिजेत असं मत जे आहे ते या स्थानिक अलिबागकरांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहन पवारसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, अलिबाग, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।